कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, इयत्ता 8वी स्कॉलरशिप 2025चा पेपर कसा आला होता, कसा सोडवायचा होता, तर याविषयी आजचा लेक्चर असणार आहे. तर बघा, या पेपरमध्ये 25 प्रश्न हे मराठीचे असतात आणि 50 प्रश्न हे गणिताचे असतात. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण गणिताचे 26 ते 50 पर्यंतचे प्रश्न कसे सोडवायचे आणि ते किती इझी होते ते आपण चेक करणार आहोत. बघा, यावर्षी आपल्या 7 विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 गुण आहेत. 100 पैकी 100 गुण आहेत. ठीक आहे, पुढच्या वर्षी हाच आकडा वाढला पाहिजे. त्यासाठी आपण हे व्हिडिओ सिरीज घेऊन येत आहोत. तर यामध्ये बघा, हे असे प्रश्न आहेत 26, 27, 28. हा प्रिव्हियस इयरचा पेपर आहे आणि हे प्रश्न बघून घ्या एकदा. तुमच्याकडे नसतील तर डाउनलोड कसे करायचे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले की प्रिव्हियस क्वेश्चन पेपर कसे डाउनलोड करायचे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पहिले 25 प्रश्नांचा ॲनालिसिस घेणार आहोत. एकदम सहज सोप्या पद्धतीने हे प्रश्न सुटतात. टाईम मॅनेजमेंटची काही अडचण येत नाही, सहज टाईम मॅनेज होतो आणि आउट ऑफ हे मार्क मिळतात. 100 पैकी 100 मार्क मिळवणारे गेल्या वर्षी आपले 7 विद्यार्थी होते ह्याच पेपरला. तर चला बघूया. तर व्हिडिओ चालू करण्याच्या आधी एक सांगायचं आहे की खूप सारे आपले मित्र हे व्हिडिओ बघतात, व्हिडिओला लाईक न करता जातात, चॅनल सबस्क्राईब करत नाही. सध्या आपले आपले 10,000 सबस्क्राईब पाहिजे. ठीक आहे. तर चला बघूया. प्रश्न क्रमांक 26. दशादशे 12 दराने 10,000 रुपये मुद्दलाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यांच्यातील फरक किती रुपये होईल? तर बघा, हा प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्याला चक्रवाढ व्याजाचं सूत्र माहीत पाहिजे, सरळ व्याजाचं सूत्र माहीत पाहिजे आणि मग त्यांच्यातील आपल्याला फरक काढता येईल. तर चक्रवाढ व्याज हे कधीही सरळ व्याजापेक्षा कसं असणार आहे? जास्त असणार आहे. तर बघा, चक्रवाढ व्याज म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू P इंटू ब्रॅकेट 1 प्लस R/100 रेस टू n. यामध्ये P हे काय? मुद्दल, प्रिन्सिपल. R म्हणजे काय? रेट ऑफ इंटरेस्ट. आणि n म्हणजे काय? नंबर ऑफ इयर्स. आणि पुढे बघा, सिंपल इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्ट कसा आहे? PNR डिवाइड बाय 100. तर दोन्ही काढावं लागेल. ठीक आहे. तर सिंपल इंटरेस्ट नाही आहे हा, हे अमाऊंटचं आहे. सिंपल इंटरेस्ट काय असेल? हे अमाऊंट येते बघा. यातून काय मिळणार आहे? आपल्याला अमाऊंट मिळणार आहे. आणि त्या अमाऊंटमधून प्रिन्सिपल मायनस केलं, A मायनस P केलं, त्यावेळेस आपल्याला काय मिळणार आहे? सिंपल इंटरेस्ट. ठीक आहे. तर सध्या आपण काय काढूया? अमाऊंट काढूया. तर अमाऊंटचा हा फॉर्म्युला आहे. P किती आहे? P आहे 10,000. 1. आरची किंमत किती आहे? बघा, आरची किंमत आहे 12/100 आणि वरती किती आलं? 2. ठीक आहे, करून घ्या. 10,000 हे 100 छेद समान केला आपण. 100 अधिक 12/100 असं येईल आणि त्याचा वर्ग. पुढे पण सोडवूया आपण. बघा, हे काय होईल? 10,000 112/100 आणि 112/100 असं येईल. 2 शून्याला 2 शून्य जातील, 2 शून्याला 2 शून्य जातील. आता 112 आणि 112चं काय होईल? गुणाकार होईल. तर 2 ने मल्टिप्लाय करा आणि पुढे काय? 224. बघा, इथं 112 प्लस येथे काय? 112. ह्यांची ॲडिशन करून घेऊया आपण. काय आली? 4 4 5 2 1. तर हे काय झालं? 112,544 ही आली अमाऊंट. अमाऊंट म्हणजे काय? रास आली. रासमधून आपल्याला काय करावं लागेल? पुढचा फॉर्म्युला काय? रास वजा मुद्दल बरोबर काय असतं? व्याज. बघा, हे किती फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. तर हे झालं. यातून आपल्याला 10,000 वजा केले म्हणजे मुद्दल वजा केली तर 2,544. हे काय मिळालं आपल्याला? हे मिळालं आपल्याला चक्रवाढ व्याज 2,544. ठीक आहे, चक्रवाढ व्याज किती आलं? 2,544. आता सिंपल इंटरेस्ट काढूया. बघा, सिंपल इंटरेस्टचा हा साधा सिंपल फॉर्म्युला आहे.
पीची किंमत किती आहे 10,000, एन किती आहे 2, आर किती आहे 12 डिवाइड बाय 100, 2 झिरोला 2 झिरो जातील, 12 दुनी 24 आणि 24वर आले 2 शून्य, म्हणजे सरळ व्याज किती आलं 2400. आता या दोन्हीतील आपल्याला काय विचारलेलं आहे, तर तो विचारलेला आहे फरक 2544 मायनस 2400 किती आला 144, म्हणजे आन्सर काय आला आपलं ऑप्शन 3. तर ही एवढी मोठी प्रोसेस लागली आपल्याला आणि आपले सहज 2 ते 3 मिनिट ह्या प्रोसेसमध्ये गेले. तर पेपरमध्ये हे आपण करत बसलो तर आपला पहिलाच प्रश्न 5 मिनिट घेईल आणि आपल्याला पुढचा पेपर कव्हर करणं हे खूप अवघड बनून जाईल. मग सर याची काय शॉर्ट ट्रिक आहे का असं विद्यार्थी विचारतात. तर हो 100% आहे. 100% आपण ह्याचं सहज उत्तर काढू शकतो. कसं तर लक्षात घ्या, ह्याचा बेसिकचा व्हिडिओ आपण टाकलेलाच आहे. आपलं जे ॲप्लिकेशन आहे युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट याच नावाने ॲप्लिकेशन आहे. तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि ह्या ॲप्लिकेशनवर सर्व काही ट्रिक्स हे त्या सर्व दिलेले आहेत. फक्त काय आहे की मंथली फक्त 100 रुपये, मंथली 100 रुपयाला आपण हे व्हिडिओ सगळे अवेलेबल करून दिलेले आहेत. सगळ्या ट्रिक्स हे ते तिथं दिलेल्या आहेत. तर बघा यामध्ये आपल्याला याची ट्रिक काय आहे तर 10,000 रुपये घ्या, मुद्दल घ्या. हे किती वर्ष आहे 2 वर्ष आहे आणि किती व्याजदर आहे 12. तर ह्याला 12ने गुणायचं आपण, 12/100ने मल्टिप्लाय केलं हे किती आलं 1200. आन्सर किती आलं 1200. आता हे जे आन्सर येईल त्याला 1200ला अजून 12/100नेच मल्टिप्लाय करायचं. किती उत्तर आलं 144. तर हे 144 आपलं आन्सर आलं. म्हणजे बघा की मगाशी आपण एवढी मोठी प्रोसेस केली आणि आपलं उत्तर 144 काढलं आणि ह्या क्वेश्चनमध्ये आपण एकदम म्हणजे 1 मिनिटाच्या आतमध्ये उत्तर काढलेलं आहे. तर ही आहे रिअल टेक्निक स्कॉलरशिप मिळवण्याचं आणि आउट ऑफ मार्क पाडण्याचं. तर हे आपल्याला शिकायचं आहे. पुढील प्रश्न बघूया. बघा 27. दशादशे 10 दराने 10,000 रुपये मुद्दलाचे 3.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. जर आपण हा प्रश्न फॉर्म्युला मेथडने सोडवायला गेलो तर काय काय अडचण येतील बघा. पहिल्यांदा तर आपल्याला फॉर्म्युला लिहावं लागेल. अमाऊंट इज इक्वल टू काय येतं पी इंटू ब्रॅकेट 1 + r/100 रेज टू एन. एन पी किती दिले 10,000, 1 आर किती आहे 10/100 आणि एन किती दिले 3.1/2. आता 3.1/2 म्हणजेच काय असतं 7/2. आता ह्याचा 7वा घात करून मग त्याचं वर्गमूळ काढायचं म्हणजे हा प्रश्न खूपच किचकट बनत जातो. मग याचं बेसिक सहज सोपं सोल्युशन काय असणार आहे तर ते लक्षात घ्या. ज्यावेळेस आपल्याला येथे असं 3.5 वर्ष 4.5 वर्ष काय 2.5 वर्ष किंवा 2.25 वर्ष असं देतात आणि चक्रवाढ व्याज विचारतात त्यावेळेस काय करायचं असतं तर बघा की हे तर दर किती आहे 10 म्हणजे 100 रुपये वर 110 रुपये मिळत असतील. आपण जर बँकेत पैसे ठेवले आपण 10% व्याजदर आहे तर 100चे आपल्याला 110 मिळतील आणि आपण जर बँकेकडून घेतले आणि आपल्याला बँकेला महागार द्यायचे तर 100 रुपये घेतले तर 110 द्यावे लागतील. असं किती वर्ष झाले 3 वर्ष. 3 वर्षाचे 110 110 110 ठीक आहे. आणि मग अर्ध वर्ष, अर्ध्या वर्षाला आपण काय म्हणणार की 100 रुपये घेतले होते अर्धच वर्ष वापरले मग मी 10 रुपये नाही देणार तर मी निम्मेच देणार 105 देणार. काय होणार 105. तर अर्ध्या वर्षाचे किती आले 105. आता यांचा गुणाकार करूया. बघा कसं लिहायचं अशा टाईपचं एक्झाम्पल येईल त्यावेळेस. हे 10,000ला 10,000 हा व्याजदर किती आहे 10. 10चं काय होईल 110. किती वेळा होईल हे 3 वेळा होईल. 3 वेळा घेऊ 3 वेळा ठीक आहे. आणि जे अर्ध वर्ष आहे त्याच्यासाठी किती येईल 105/100 आणि ह्या उत्तरामधून आपण 10,000 वजा केलं. ह्या उत्तरामधून आपण 10,000 वजा केलं की आपल्याला काय मिळणार आहे चक्रवाढ व्याज. बघा जे फॉर्म्युल्याने एवढं अवघड एक्झाम्पल बनलं असतं ते आपण एवढं सोप्यामध्ये केलं आहे ठीक आहे. आता हे अवघड वाटत असेल काही विद्यार्थ्यांना तर अजून सोपं करूया. बघा ह्या 2 शून्याला 2 शून्य गेले, ह्या 2 शून्याला 2 शून्य गेले, ह्या शून्याला हा शून्य, ह्याला हा, याला हा, एवढे शून्य गेले. आता हा काय आहे 11 11 11 किती वेळा आहे 3 वेळा. 11चा घन किती 1331. हे किती आलं 105. 105 छेद किती आहे 10 आहे ठीक आहे. तर 105 भागाकारामध्ये 10. आता
आहे असं ठेवूया आपण. 1331 आणि 105चा गुणाकार करूया आपण. बघा 5 एके 5, 5 त्रिक 15, हात झाला 1, 5 त्रिक 15 अधिक 1 16, 16, 5 एके 5 आणि 1 6. तर ते असं येईल. ठीक आहे. पुढे बघा आता इथं काय शून्य असल्यामुळे 2 खाली रेषा घ्याव्या लागतील. 1 3 3 1 करा बेरीज. 5 5 7 9 3 1 बेरीज किती आली? 1,39,755 भागाकारामध्ये 10 आणि हे वजा 10,000 आहे तसं आहेच. ठीक आहे. आपण वरती घेऊया म्हणजे आपल्याला अजून जागा मिळेल. बघा येथे काय होईल? पॉईंट येईल 13,975.5 वजा 10,000. आता तुम्ही म्हणाल की पॉईंट कुठून आला? तर हे 10ने भागले फक्त. ठीक आहे. 5 5 7 9 3 एकाला 1 गेलं. 3,975.5 3,975.5 हा आपला कोणता पर्याय आहे? तर तो पर्याय आहे पहिला. ठीक आहे. तर 27चा आला ऑप्शन 1. तर एवढ्या इझी मेथडने हे प्रश्न सुटत असतात. पुढील प्रश्न बघूया. बघा म्हशीच्या 400 लिटर दुधात मलईचे प्रमाण 11% आहे आणि गाईच्या 600 लिटर दुधात मलईचे प्रमाण 8% आहे. सर्व दूध एकत्र केले तर मिश्रणात मलईचे प्रमाण किती टक्के आहे? आता काढायचे सोपं आहे. बघा 400 लिटरमध्ये 11% करून घ्या गुणाकार. 400 गुणिले 11/100. 2 शून्याला 2 शून्य जातील. 44 लिटर काय आली? मलई आली. आणि इकडं 600चा गुणाकार 800 होईल. तर किती आहे? 48. 48 आणि 44ची बेरीज करा. ती किती आली बेरीज? 92. आणि एकूण दूध किती आहे? 1000 लिटर. ठीक आहे. एकूण दूध आहे 1000 लिटर. 600 आणि 400 बरोबर. तर सर्व दूध एकत्र केले तर मिश्रणात मलईचे प्रमाण किती टक्के असेल? काढूया. तर हे किती येईल? टक्केवारी काढायचे. बघा 100ने मल्टिप्लाय करावं लागेल. 92 भागिले 10 येईल. उत्तर काय येईल? 92/10. 92/10 म्हणजे काय? 46/5 आणि 9.2. तर 2 आन्सर येतील 9.2 आणि 46/5. तर असे हे 2 आन्सर येतील. एकदम सहज हे एक्झाम्पल सुटलं आपलं आणि याचे 2 गुण मिळाले. आता पुढील एक्झाम्पल बघू. क्वेश्चन नंबर 29. बघा काय आहे? a² + b² 325 a + b 23 ab 102. आपल्याला विचारलंय a - b. आता तुम्ही गेस करून पण काढू शकता की a b ची किंमत काय असू शकते. ठीक आहे. a आणि b चा मल्टिप्लाय a वजा b ची हे काय असू शकते? तर सहज येईल. बघा a आणि b ची बेरीज किती आहे? 23 आहे. तर 23 बेरीज आणि गुणाकार किती आला पाहिजे? 102. तर 102 चीच फोड करा. 102 ची फोड काय येईल? 17 सख्ख दुग्गोदर्शी. आणि 17 आणि 6 ची बेरीज किती आली? ती आली 23. आणि 17चा वर्ग किती आला? 289. आणि 6चा वर्ग किती आला? 36. यांची बेरीज आली 325 बरोबर. आणि मग आपल्याला 17 वजा 6 विचारलं, किती आलं उत्तर? 11. एकदम सहज सुटलं. ठीक आहे. आपण काय केलं? ए आणि बी ची फोड केली आणि हे आन्सर काढला. आता याच्यासाठी खूप वेगवेगळे फॉर्म्युले आहेत आणि खूप अशी मोठी प्रोसेस आहे. ती प्रोसेस आपल्याला करावी लागली का? नाही. आपलं उत्तर कशावरून आलं? फक्त ए बीच्या मल्टिप्लिकेशनवरून. पुढे बघा 50 रुपयास एक याप्रमाणे एका दुकानदाराने 100 वस्तू खरेदी केल्या. आता 50 रुपयाला एक आणि 100 वस्तू म्हणजे किती रुपयाची खरेदी झाली? 5,000 रुपयाची खरेदी झाली त्याची. त्यातील 2 वस्तू खराब झाल्या आणि उरलेल्या वस्तू 60 रुपयाप्रमाणे विकल्या. म्हणजे 48च वस्तू राहिल्या त्याच्याकडं आणि 48 वस्तू 60 रुपयाने त्याने विकल्या. ठीक आहे. तर गुणाकार करूया. बघा 8 0 0 0 येईल इथं. 8 सख्खा 48, 6 चोक 24, 24 आणि 4 28. बघा 60 रुपयाप्रमाणे 50 रुपयास एक 100 वस्तू आहेत. सॉरी इथं 98 येईल. 98 वस्तू राहतील ना.
आपण 50च धरले, 98 वस्तू राहतील. बघा हे ते येईल 6 8 48, 9 × 54, 54 आणि 4 58. म्हणजेच त्यांनी 5000 रुपयाच्या वस्तू आणल्या आणि विकल्या कितीला? 5880ला विकल्या. म्हणजे त्याला 880 रुपये नफा झाला. 880 नफा त्याला किती रुपयावर झाला आहे? 880 नफा हा 5000 रुपयावर झाला आहे. तर 100 रुपयावर किती झाला असता? तर ही अशी मांडणी येते. आपण फॉर्म्युला यूज केला का? नाही. ह्या शून्याला शून्य गेलं, 5ने 88ला भागा, 5 × 5 उरले किती? 3. 5 × 7 = 35. ठीक आहे, 5 × 7 = 35, उरले 6, उरले 3. ठीक आहे, उरले 3, 5 × 30, 17.6 काय येईल? नफा येईल. त्याला काय होईल? नफाच होईल. आणि 30चं उत्तर येईल ऑप्शन 2. आता पुढे बघूया 31वा प्रश्न. आता 31व्या प्रश्नात काय दिसतंय तुम्हाला बघा. एक वस्तू 216 रुपयास विकल्यास जेवढा तोटा होतो त्याच्या 2.5 पट नफा ती वस्तू 300 रुपयात विकल्यास होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आता हे एकदम सोपं आहे बघा, तोंडी उत्तर काढू शकतो आपण याचं. पण आता आपल्याला प्रोसेस करून दाखवावं लागेल. तर ती कशी करता येईल? हे किती आहे? 2.5 पट. आणि इथं जेवढा तोटा होतो 2.5 आणि 1 किती पट झाली? 3.5 पट. मग आपण प्रोसेस काय सांगितलेले? आधी आपण काय करूया? कंप्लीट प्रोसेसच सांगूया आणि मग तुम्हाला शॉर्टकट सांगू. बघा ही त्या वस्तूची काय आहे? ही वस्तूची खरेदी किंमत. आता उजव्या हाताला काय करूया आपण? विक्री किंमत. ही काय? नफावाली. आणि डाव्या हाताला विक्री किंमत, ही वस्तू तोटा झाला त्यावेळेसची. बरोबर. आता 216 रुपयास विकल्यास तोटा होतो आणि 300 रुपयास विकल्यास काय होतो? नफा होतो. बरोबर. 300 रुपयास विकल्यास काय होतो? नफा होतो. मग ह्या वस्तूची खरेदी किंमत आपण मांडली x, किंवा आपण खरेदी किंमतीला आपण असाच बॉक्स ठेवला, असाच आपण ठेवला बॉक्स. मग आता मला सांगा इथं किती झाला आहे? 2.5 पट नफा म्हणजे 2.5x नफा, आणि इथं काय झाला आहे? x तोटा. ठीक आहे. मग 2.5 आणि हे x ह्यांची बेरीज किती आली? 3.5x. आणि ह्यांची बेरीज 3.5x. पुढे काय लिहायचं? 300 वजा 216. बरोबर. तर 300 मधून 216 गेलं, किती आलं? 84. आणि हे 3.5x. एक्सची किंमत किती आली? 84 भागाकारामध्ये 3.5. आता पॉईंट नको आहे आपल्याला, पॉईंट काढूया. 840 भागिले किती आलं? 35. आता 35ने भाग जाईल, 7ने घालू, 7 5 35, 12 7 84, 5ने भाग द्या, उत्तर किती आलं? 24. उत्तर आलं 24. तर 216 रुपयाला ती वस्तू विकली त्यावेळेस काय झाला? 24 रुपये तोटा झाला. काय झालेला आहे? 24 रुपये तोटा. 216 मध्ये 24 मिसळा, किती उत्तर आलं? 240. तर त्या वस्तूची किंमत किती आली? तर त्या वस्तूची किंमत आली 240. बरं, ही झाली आपली प्रोसेस. आणि ही पण सोपी इझीच मेथड आहे. आपण काय सांगणार होतो मगाशी डायरेक्ट तोंडी उत्तर काढण्यासाठी? तर बघा हे 2.5 पट आहे आणि हे तोटा दिलाय 2.5 आणि 1 3.5 पट. बरोबर. आणि ह्यांच्यातला फरक किती आला? 84. 84ला डायरेक्ट 3.5 पटने आपण मगाशी भागणार होतो. ही प्रोसेस जी केली त्याच्यामध्ये आपण जर ह्या एक्झाम्पल समजून घेतलं तर आपण डायरेक्ट ह्या स्टेपला पोचतो. मग ह्या स्टेपवरून उत्तर मगाशी आलं आपलं 24. तर 24 आणि 216 यांची बेरीज केली, उत्तर किती आलं? 240. आता पुढील प्रश्न बघा 32. कृषी विभागाकडून एका शेतकऱ्यास 35% सूट मिळाल्यानंतर एक ठिबक संच 3,25,000 रुपयास मिळाला, तर त्या संचाची छापील किंमत किती? आता सूट किती आहे? 35. म्हणजे 100ची वस्तू कितीला मिळाली? 65ला. तर किती रुपयाची वस्तू? 3,25,000ला मिळाली. बघा फॉर्म्युला यूज केला का? नाही. डायरेक्ट तिरकस मांडणी केली आणि आपण सोडवायला चालू केलं. बघा 100 3,25,000 भागाकारामध्ये किती येईल? 65. बरोबर x. जे आन्सर येईल ते आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. तर ही किती आहे बघा? 65ची 5 पट आहे. 65ची 5 पट किती आहे? 325. तर 100 गुणिले 5,000. आता तुम्ही म्हणाल की सर 65ची 5 पट तुम्ही कशी काढली?
तर हे सगळं कसं सोडवायचं हे आपल्या ॲप्लिकेशनवर आपण दिलेलंच आहे. जर 5000 वर किती येतील 2 शून्य, तर उत्तर किती आलं 5 लाख. ऑप्शन 1. प्रश्न क्रमांक 33. एकदम सोपा प्रश्न दिसायला अवघड दिसतो, पण खरंच खूप सोपा प्रश्न आहे. बघा, सोबतच्या आकृतीत प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या 3.5 सेमी आहे, तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती? बघा, हे जे रेखांकित भाग आहे त्याचं क्षेत्रफळ विचारलंय. आता हे कसं काढायचं तर लक्षात घ्या, मी हिथून ही असा ह्या चारही ह्यांचे काय केलं की चौकोन तयार केला. चौकोन नाही, चौरस तयार होईल. तर चौरस तयार झाला. आता चौरसमध्ये बघा, हा जो भाग दिसतोय मी रंगवलेला तो काय आहे? वर्तुळाचा पावभाग आहे. पावभाग आहे वर्तुळाचा, बरोबर. हा पण काय दिसतोय तुम्हाला? वर्तुळाचा पावभाग, वर्तुळाचा पावभाग, वर्तुळाचा पावभाग. म्हणजे वर्तुळाचे किती पावभाग आहेत? 4. 4 पावभाग. 4 पावभागाचा मिळून एक वर्तुळ तयार होतो. एक वर्तुळ तयार झाला, ठीक आहे. आणि मग हा वर्तुळ जर मी चौरसामधून वजा केला, चौरसाच्या क्षेत्रफळामधून वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा केलं, तर मला रेखांकित भागाचं क्षेत्रफळ मिळेल, बरोबर आहे. रेखांकित भाग मिळेल. एवढं सोपं आहे ते, एवढं सोपं आहे. तर बघा, चालू करूया आपलं एक्झाम्पल. बेसिक कळालं. आता बघा एक्झाम्पल. पहिल्यांदा काय येईल की असा हा चौरस येईल. चौरसच काय येईल तर 4 वर्तुळांची त्रिज्या समान आहे. 3.5. 3.5 इथून इथपर्यंतचं अंतर 3.5, म्हणजे हे पण अंतर 3.5, म्हणजे टोटल अंतर किती झालं 7. आणि हे पण टोटल अंतर किती झालं 7. 7 7 किती झालं बघा. आता चौरसाचे क्षेत्रफळ काय असते? बाजूवर्ग. बाजूवर्ग किती आला? 7चा वर्ग 49. आता मी तुम्हाला काय सांगितलंय की 7चा जर वर्तुळ असेल, वर्तुळाची त्रिज्या 7 असेल, तर त्याचे क्षेत्रफळ किती असतं? 154 असतं. आणि 7च्या निम्म 3.5 आहे. 7च्या निम्म किती आहे? 3.5. मग निम्म म्हणजे भागायला किती पाहिजे? 2. 2 ने भागतो का आपण? नाही, तर 2च्या वर्गाने भागतो, ठीक आहे. तर 2चा वर्ग किती आला? 4. मग 4 ने भागूया 154ला. किती येईल? 4 त्रिक 12. उरले किती? 3. 4 8 32 आणि 4 25. 38.5 काय आलं? तर ते वर्तुळाचं क्षेत्रफळ आलं. यांची वजाबाग करा. इथं आलं 5, इथं आलं 1, सॉरी इथं किती आलं? 0 आणि इथं आलं 1. 10.5 आपल्या प्रश्नाचे उत्तर आलं. एवढं इझी सॉल्व्ह होतं बघा क्वेश्चन. 33चा ऑप्शन 2. प्रश्न क्रमांक 34 बघूया. आता हा पण प्रश्न खूप सोपा आहे बघा. एक्सची किंमत काढायची. 25, 18, x, 20, 17, 20, 21, 25 या सर्व प्राप्तांकाचे मध्यमान 21 आहे. तर एक्सची किंमत काय? आता याची मेथड काय आहे? एकूण मोजा. किती संख्या आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 आहेत. तर 21चे 8 पट करा. किती आली? 168. ह्या सगळ्यांची बेरीज करायची. ह्यांची सगळ्यांची बेरीज करायची आणि ते 168 मधून मायनस करायची आणि जे येईल ते आपलं उत्तर. ही झाली लेंदी प्रोसेस. आता तुम्हाला स्मार्ट वे सांगतो हा प्रश्न सॉल्व्ह करायचा. आपलं आन्सर किती पाहिजे होतं? सगळे संख्या किती पाहिजे होत्या? 21. पण येथे 21 आहेत का? नाही. 21 पेक्षा मोठ्या पण आहेत. आता हे 21 पेक्षा कितीने मोठे? 4ने. हे 21 पेक्षा कितीने लहान आहे? 3ने. हे 21 पेक्षा कितीने लहान आहे? 1ने. हे 21 पेक्षा कितीने लहान आहे? 4ने. हे 21 पेक्षा कितीने लहान आहे? 1ने. हे 21च आहे आणि हे 21 पेक्षा कितीने मोठे? 4ने मोठे. ह्या सगळ्यांची बेरीज करा. बघा, हे 4 आणि 4 किती आलं? अधिक 8. ह्यांची बेरीज करा. 3 आणि 1 4, 4 आणि 1 5. हे झालं वजा 9. म्हणजे वजा 1. वजा 1ने ह्यांची बेरीज 20 पेक्षा हे काय? ह्यांची बेरीज 20, जो आपला ॲव्हरेज पाहिजे 21 आपला ॲव्हरेज उत्तर आलं पाहिजे होतं, ठीक आहे. तर हे काय आहे? वजा 1. जर इथं वजा 1 आलं तर ते 21 मध्ये मिसळायचं आणि आपलं उत्तर येतं 22. ऑप्शन 4 एकदम सहज सोपं. कसं काढायचं बघितलं? बघा, का 22 येईल? तर ह्या सगळ्यांची बेरीज किती आली पाहिजे? सर्वांची बेरीज. जर ही पण मिसळला तर सर्वांची बेरीज किती आली पाहिजे होती? 0. 0 कधी येईल? ज्यावेळेस हा 22 येईल आणि इथं येईल अधिक 1. मग इथं अधिक 1 येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 21 मध्ये 1 मिसळावं लागेल आणि 22 आणावं लागेल.
तर इथं आपलं बेरीज फिरीज करण्याचं सगळी प्रोसेस वाचते आणि सहज उत्तर येतं. पुढे बघूया 35 नंबरचा प्रश्न. आता मी तुम्हाला सांगितलं की या प्रश्नाचे 2 उत्तर येतात. ठीक आहे, एक उत्तर येतं प्लसमध्ये, एक उत्तर येतं मायनसमध्ये. ठीक आहे. आता ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी कोणते पद मिळवावे? बघा खूप सोपं आहे. ही काय आहे? ए वर्ग, ए स्क्वेअर. हे काय आहे? बी स्क्वेअर. ठीक आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर दिले. मधली टर्म काय असते? 2ab. मधली टर्म काय असते? 2ab. त्यावेळेसच काय होतो? स्क्वेअर तयार होतो. बघा ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, त्यावेळेस स्क्वेअर टर्म होती, किंवा ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर असेल त्यावेळेसच काय होतं? स्क्वेअर टर्म तयार होते. मग ही टर्म आहे ए स्क्वेअर, ही आहे बी स्क्वेअर. मग ह्याचं वर्गमूळ काढा. 49चं वर्गमूळ आलं 7, एक्स स्क्वेअरचं वर्गमूळ आले एक्स. 49चं वर्गमूळ छेदस्थानी आहे आणि यांना आपल्याला कितीने मल्टिप्लाय करायचे? 2 ने, कारण की 2ab आहे. 2ab. 7x ला 7x कॅन्सल होईल, आन्सर राहील 2. 2 काय येईल? एक वेळा 2 प्लसमध्ये येईल, एक वेळा 2 मायनसमध्ये येईल, कारण की ab ची व्हॅल्यू आली 1. तर आन्सर येईल 1 and 3. एवढं सहज सोपं सुटत होतं बघा 35चं पण. पुढे बघूया 36 नंबर आणि 37. हे दोन म्हणजे हेच आहेत, काय म्हणतात, एकाच चार्टवर दिलेले प्रश्न आहेत. एका शेतकऱ्याने आपल्या बागेत लावलेल्या फळ झाडांचा वृत्तालेख सोबत दिलेला आहे. त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. शेतकऱ्याने लावलेल्या एकूण फळझाडांची संख्या किती? एकूण संख्या किती विचारले तर बघा, हे 30%, हे 20%, हे 10%, हे 15%. मग सगळा मिळून किती? 100% असेल. मग बेरीज करा. 30 आणि 20 50, 50 आणि 10 60, 60 आणि 25 75%. मग उरलेलं किती असेल? 25%. उरलेलं किती असेल? 25% असेल. मग 25%ची किंमत किती दिली आहे? 25%ची किंमत दिली 250 ते 280. 25% म्हणजे 280 आणि 100% म्हणजे हे 25. 100 म्हणजे किती आहे? 25ची 4 पट. तर 280ची पण 4 पट करा, किती येईल? 112 आणि वरती 1 0. काय उत्तर येईल? 1120. डायरेक्ट आलं, डायरेक्ट आलं. एवढं सोपं आहे. ज्या फळामध्ये एकापेक्षा जास्त बी आहेत अशा फळझाडांची एकूण संख्या किती? आता एकापेक्षा जास्त बी कुठं कशात असतो? चिक्कूत असतो. ठीक आहे, चिक्कूत एकापेक्षा जास्त बी आहे. संत्रीमध्ये आहे, लिंबूमध्ये आहे. तर 20 आणि 10 30, 30 आणि 15 45%. 1120च्या आपल्याला काय करायचे की 45% काढायचे. ठीक आहे, तर काढूया. बघा 45% म्हणजे 45 गुणिले 100 येईल. तर 45नेच मल्टिप्लाय करू, जे उत्तर येईल त्यातून 2 शून्य कमी करू. तर पहिलं बघा 5 0 0, 5 2 10, हातचा आला 1, 5 1 5 आणि 1 6 आणि 5 1 5. इथं काय येईल? हे येईल 4 0 0 येईल, 4 2 8 येईल, 4 1 4, 4 1 4. बघा 0 0, 8 आणि 6 14, हातचा आला 1, 5 आणि 5 10 आणि हातचा आला 1, 504. किती आलं? 504 झाडे आले. तर 37चं ऑप्शन काय आलं? 2 आलं. तर हे असे सुटतात. पुढील प्रश्न बघा, 2x² + 5x - 8. हे असं एकदम मोठं एक्झाम्पल दिलं आहे आणि आपल्याला खाली बघितलं तर किती सोपे आहेत बघा आन्सर त्याचे. कसं काढायचं चला बघूया. बघा पहिले तर प्रोसेस आपल्याला काय करावं लागेल की असं मानूच नका. बरं आपण काय करूया की मायनस साईन हे ते सगळे कंस काढून घेऊ. तर ह्याचा आन्सर काय येईल? 2x² + 5x - 8. पुढे काय येईल? +7x² - 9x + 3. आता हे ते मायनस साईन आहे त्याच्यामुळे आतले साईन चेंज होतील. -9x² + 4x + 6. आता जे फक्त संख्या आहेत त्या संख्या बाजूला काढतो मी. -8 + 3 + 6 यांची बेरीज करून घेऊ. -8 + 3 + 6 काय आली बेरीज? 6 आणि 3 9, 9तून 8 गेले 1 म्हणजे +1 शिल्लक राहील. +1 आहे पर्याय 4 मध्ये आणि पर्याय 3 मध्ये, म्हणजे माझं पहिलं आणि दुसरं उत्तर येत नाही. दुसरी गोष्ट बघा की उत्तर काय आहे? x आहे, म्हणजे x² ची टर्म काय होते? कॅन्सल होते. मग राहिलं काय? 5x. 5x - 9x + 4x यांची बेरीज किती येईल? 5 आणि 4 9, 9 9 जाईल,
म्हणजे एक्सची टर्म पण काय होते कॅन्सल आणि आपलं उत्तर येते ऑप्शन 4. ठीक आहे, 38चं उत्तर आलं 4. 39 बघा. आता 39 एकदम सोपं आहे, काहीच अवघड नाही. ठीक आहे, अशा टाईपचं एक्झाम्पल आपण कसं सोडवतो? अशा टाईपचं एक्झाम्पल आपण एक्सची किंमत 0 ठेवतो. आपण एक्सची किंमत काय करतो? 0 ठेवून टाकतो. मग एक्सची किंमत जर 0 ठेवली आपण तर एक्सच्या सगळ्या टर्म कॅन्सल होतील आणि राहील काय? -4 -10 गुणाकारामध्ये -15 -6. आता मायनस मायनस सगळीकडलं कॅन्सल होईल. आता राहिलं किती? 4/10 गुणाकारामध्ये 15/6. 5ने भाग जाईल, 5 2 10, 5 3 15, 3 2 6, 2 2 4, +2. +2 कुठल्या पर्यायात आहे? ऑप्शन 4. तर कॅल्क्युलेशनच करावं लागलं नाही मला. ठीक आहे, आणि यामध्ये जर ट्रिकी क्वेश्चन आला तर तो कसा सोडवायचा तेही आपण आपल्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे. आता प्रश्न क्रमांक 40 बघा. 16x² अधिक 81 आणि 16x² वजा 81 या बहुपदींच्या गुणाकाराची कोटी किती? आता इथं किती आहे? 4. इथं किती आहे? 4. आणि ह्यांच्या गुणाकाराची कोटी 4 आणि 4ची बेरीज किती आली? 8. आलं उत्तर 8. एवढं सोपं आहे ते. पुढे बघा. एका अभयारण्यात जेवढे पक्षी आहेत त्यापैकी 1/2 पक्षी आकाशात विहार करतात, 1/3 पक्षी झाडावर बसलेले आहेत, 1/8 पक्षी जमिनीवर दाणे टिपत आहेत आणि उरलेले 45 पक्षी तलावात पोहत आहेत. तर पक्ष्यांची एकूण संख्या किती? कसं काढायचं? एक तर उत्तर काय? 45च्या पटीत असणार. 45च्या पटीमध्ये असणार. 45 म्हणजे काय? 9 आणि 5चा गुणाकार. म्हणजे त्या उत्तराला जे आपलं उत्तर येणार, ठीक आहे, जे काय आपलं उत्तर येणार आहे त्याला 9ने पण भाग गेला पाहिजे, 5ने पण भाग गेला पाहिजे. पहिल्या पर्यायाला 9ने भाग 5ने भाग जात नाही, याला 5ने भाग जात नाही, याला 5ने भाग जाते पण 9ने भाग जात नाही. फक्त पर्याय 4ला 9ने आणि 5ने भाग जाते. आलं उत्तर पर्याय 4. प्रोसेसच करावी लागली नाही आपल्याला. ह्या एक्झाम्पलची प्रोसेसच करावी लागली नाही, एवढं सहज उत्तर आलं. आता याची प्रोसेस बघा एकदा. एका अभयारण्यात जेवढे पक्षी आहेत, एक्स पक्षी आहेत. किती पक्षी आहेत? एक्स पक्षी आहेत. त्यापैकी 1/2 एक्स काय करत आहेत? आकाशात विहार करत आहेत. 1/3 एक्स काय करत आहेत? झाडावर बसलेले आहेत. 1/8 एक्स जमिनीवर दाणे टिपत आहेत. आणि उरलेले 45 पक्षी यांची काय होईल? वजाबाकी होईल. एक्समधून 1/2 एक्स जाईल, 1/3 एक्स जाईल, 1/8 एक्स जाईल आणि उत्तर काय येईल? 45. तर यांची सगळ्यांची बेरीज करावी लागेल. बघा, पहिल्यांदा छेद समान करून घेऊ. 8 3 2चा छेद किती आला? 24 आला. 24 आला. मग पहिलं किती येईल? 24x वजा 12x वजा किती येईल? 8 3 24 8x आणि इथं 3x. 12 आणि 8 20 आणि 3 23. 23x येईल. 24x वजा 24x 24x वजा 23x बरोबर 45. मग इथं किती येईल? 24 मधून 23 गेलं, x 24 बरोबर 45. मग एक्सची किंमत किती येईल? 45 आणि 24चा गुणाकार. 45 आणि 24चा गुणाकार बघा. 24 पंचे 120, 24 चौक 96, 96 आणि 12 108, 1080. तर ही सगळी प्रोसेस आपली टळली गेली का? तर 45च्या पटीतली एकच संख्या आहे, ते म्हणजे 4. आलं उत्तर. पुढे बघा 42. एका समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ 100 वर्गमुळात किती दिलंय? 3. तर त्या समभुज त्रिकोणाची परिमिती किती? खूप सोपं आहे. हे पण कसं आहे? सोपंच एक्झाम्पल आहे. कसं सोडवायचं? चला बघूया. बघा, याची आता बघा, समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय असतं? वर्गमुळात 3/4 बाजू वर्ग. हा फॉर्म्युला आहे. याचं उत्तर किती आले? 100 वर्गमुळात 3. ह्या 3ला 3 कॅन्सल होईल आणि बाजू वर्ग काय येईल? बाजू वर्ग बरोबर 100 आणि 4चा गुणाकार. ठीक आहे, मग बाजू किती येईल? यांचं वर्गमूळ काढा. 10 आणि 4चं वर्गमूळ 2, 20. बाजू किती आली? 20. आणि समभुज त्रिकोणाला किती बाजू असतात? 3. तर 3 बाजूला 20 त्रिक 60. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर किती आलं? ऑप्शन 1. ठीक आहे, 42 समजलं. आता 43 नंबरचा क्वेश्चन बघा.
एक्स क्यूब प्लस 2x² मायनस एक्स मायनस 2 या बहुपदीला x अधिक 2 ने भागल्यास भागाकार व बाकी किती येईल? आता हा प्रश्न सोडवायचा कसा आणि याचं उत्तर काय येणार? तर बघा याची मेथड काय आहे, याला आपल्याला सिंथेटिक डिव्हिजन मेथडने सॉल्व्ह करावं लागेल. तर सिंथेटिक डिव्हिजन मेथडमध्ये याचा कोएफिशियंट एक्स क्यूबचा किती आहे? 1. पुढचा कोएफिशियंट आहे 2, त्याच्या पुढचा -1, त्याच्या पुढचा -2. म्हणजे इथं काहीच नाही, म्हणजे इथं 1 आहे, इथं किती आलं? +2, इथं -1, इथं -2. हे असं लिहून घ्यावं लागतं. x + 2, x + 2 आहे, एक्सच्या पुढे काय आहे? +2. तर +2च्या उलटी संख्या लिहायची -2. पहिली संख्या आहे तशी 1 ला 1. ठीक आहे. -2 आणि 1 चा गुणाकार -2, ह्यांची काय होईल? बेरीज. 2 - 2 0. 0 - 2 चा गुणाकार काय आला? 0. -1 आणि 0 इथं येईल -1, -1 आणि -2 चा गुणाकार किती आलं? +2 आणि इथं किती आलं? 0. ठीक आहे. म्हणजे बाकी किती आली? बाकी आली 0. म्हणजे पर्याय 3 किंवा पर्याय 4 मधलं आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. पर्याय 3 किंवा पर्याय 4 मधलं आपलं काय असणार आहे? आन्सर असणार आहे. मग आता पुढे काय करायचं की हे जे आहे तर ते कसं लिहायचं? -x -1 चा x चा 0वा अधिक ठीक आहे, अधिक 0x चा पहिला अधिक 1x चा वर्ग. म्हणजेच काय? x वर्ग हे 0 असल्यामुळे कॅन्सल होईल आणि हे -1 आणि प्लस काय होईल? -1च राहील. x² -1. ऑप्शन 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आलेले आहे. ठीक आहे. अजून एक मेथड बघा ह्या प्रश्नाला. काय करता येतं की x + 2 दिले, x प्लस काय दिलंय? 2 दिले. तर +2 ची किंमत काय करायची? ह्याच्यामध्ये पुट करायची. -2 ची किंमत त्या इक्वेशनमध्ये पुट करायची. x³ + 2x² - x - 2. तर -2 चा घन अधिक 2 -2 चा काय येईल? वर्ग -2 हे असं मांडून घेता येईल. मग असं मांडल्यानंतर पुढची प्रोसेस काय? सोडवायची. -2 चा काय आला? -2 चा तिसरा घात -8 अधिक 2 -2 चा वर्ग 4 अधिक 2 येईल, इथे येईल -2. ठीक आहे. -8 अधिक 8 अधिक 2 -2 सगळ्याला कॅन्सल होईल, उत्तर येईल 0. उत्तर काय येईल? 0. म्हणजे 3 किंवा 4 मधलं उत्तर आहे. मग 3 आहे का 4 आहे हे आपल्याला फक्त कन्फर्म करायसाठी मग पुढची प्रोसेस करावी लागते. ठीक आहे. हे समजून घ्या. बघा तर आपण निदान 3 किंवा 4, तुम्हाला जर काहीच प्रोसेस कळली नसेल तर 3 किंवा 4 इथपर्यंत तरी आपण पोहोचतोच. आणि दुसरं काय असतं की जो स्कॉलरशिपचा पेपर आहे किंवा कोणताही पेपर आहे तर इथं सेम ऑप्शन दिलेले असतात. सेम. आता बघा हा वेगळा ऑप्शन आहे, हा ऑप्शन सारखा पुढे तिन्हीमध्ये पण ऑप्शन नाही. मग फसवण्यासाठी काय करतात ते सेम ऑप्शन देतात. म्हणजे x² - 1 x² - 1. तर आपल्याला कळलंय की उत्तर 3 किंवा 4 मधले, म्हणजे 2 आणि 1 उत्तर नाही. आणि सेम ऑप्शन कुठला आहे? दुसरा आणि तिसरा. तर उत्तर काय येणार? ऑप्शन 3. आता प्रश्न क्रमांक 44, सोपा प्रश्न. ठीक आहे. 4 वर्षापूर्वी अनिल व सुनील यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:7 आहे. तर अनिलचे आजचे वय किती? लिहून घ्या. अनिल आणि सुनील. आता हा प्रश्न आपण तोंडी सोडू शकतो. कसा सोडू शकतो? तोंडी सोडू शकतो. तर बघा एक प्रोसेस बघा, दोन्ही मेथडने सोडवू आपण. एक लॉंग प्रोसेस आणि दुसरी आपण डायरेक्ट आन्सर कसं काढू शकतो ती बघूया. तर पहिलं काय आहे? 4 वर्षापूर्वी. 4 वर्षांपूर्वी अनिल आणि सुनील यांचे वयाचे गुणोत्तर 4 किती आहे? 5 आहे. म्हणजे हे 4x आहे तर हे किती आहे? 5x वय आहे. आज किती वय आहे ह्यांचे? आज आहे 4x अधिक 4. 4 वर्षांनी वय वाढेल त्यांचं. आणि 4 वर्षानंतर 4 वर्षानंतर त्यांचे वय किती होईल बघा? 4x
अधिक 8 आणि 5x अधिक 8. पण हे जे 4 वर्षानंतरचे वय दिलेलं आहे त्याचं पण सेपरेट गुणोत्तर दिले, ते किती दिले 6 7. तर ह्यांचा होईल तितकंच गुणाकार आणि त्यामध्ये आपल्याला मिळेल xची किंमत आणि ती xची किंमत आपण येथे ठेवली की आपल्याला मिळालं उत्तर. तर बघा हे असं केलं आपण, करून घेऊया. काय येईल 7 आणि 4x अधिक 8चा गुणाकार होईल बरोबर 6 आणि 5x अधिक 8चा पण गुणाकार होईल. बघा 7 चोक 28x अधिक 7 8 56 बरोबर 6 पंचे 30x अधिक 6 8 48. 28x 30x वजा 28x आणि 56 वजा 48. 56 मधून 48 गेलं किती आलं 8 आणि इथं आलं 2x. xची किंमत किती आली 4. xची किंमत आली 4. 4 किंमत तिथे ठेवा. 4 चोक 16. 16 4 20. तर अनिलचे आजचे वय किती आले 20. अनिलचे आजचे वय किती आले 20 आलेले आहे. तर हेच उत्तर तोंडी कसे काढायचे. तोंडी कसे काढायची एवढी प्रोसेस आपल्याला करावी लागणार नाही. तर त्यासाठी आपल्याला कोणती मेथड आहे तर ते आहे ऑप्शन मेथड. कोणती आहे ऑप्शनची मेथड. मग काय करायचं बघा, अनिलचे आजचे वय विचारले मग पहिला ऑप्शन घ्यायचा. अनिलचं आजचं वय 16. अनिलचं आजचं वय किती आहे 16. 4 वर्षापूर्वी त्याचं वय किती असेल 12 आणि 4 वर्षानंतर त्याचं वय किती होईल 20. मग 4 वर्षापूर्वी त्याचं गुणोत्तर किती आहे 4. 4ने जातोय का 12ला भाग हो जातोय आणि 4 वर्षानंतर 20 होते. 20ला 6ने भाग जातो का 20ला 6ने भाग जातो का नाही जात. म्हणून पहिलं उत्तर येणार नाही. म्हणून पहिलं उत्तर येईल का नाही. मग पुढचा पर्याय बघा 20. त्याच्यातून 4 वजा कमी करा 16 येईल आणि त्यात 4 मिसळा 24 येईल. 16ला 4ने भाग जातो हो जातो. 24ला 6ने भाग जातो जातो. कसं करायचं असतं बघा, सोप्या पद्धतीत मांडून देतो तुम्हाला. आता 4 वर्षापूर्वी विचारले मग 16तून 4 गेले 12 आणि 4 वर्षानंतर विचारले 16 मध्ये 4 मिसळले 20 आले. ठीक आहे 12 20 येईल. दुसरी गोष्ट काय करा की अनिलचं जे गुणोत्तर आहे 4 आणि 6 ते भागाकारात घ्या आणि ज्याला भाग जातो ते आपलं उत्तर. मग 20 मधून 4 गेलं किती आलं 16. 20 मध्ये 4 मिसळलं किती आलं 24. ह्याला 4 आणि इथं येईल 6. इथं 6 येईल. इथं 24 मधून 4 गेलं 20 आणि 24 मध्ये 4 मिसळलं 28 असं येईल. 22 मधून 4 गेलं किती आलं 18 आणि 22 मध्ये 4 मिसळलं 26. आता ह्या पर्यायामध्ये कशाला भाग जातोय बघा 4ने पूर्ण. 4 त्रिक 12 येईल पण 6ने पूर्ण भाग जात नाही म्हणजे पहिला पर्याय कॅन्सल. 4 पंचे 20 येईल पण 6ने 28ला पूर्ण भाग जात नाही. पुढचा पर्याय गेला. 4नेच भाग जात नाही म्हणजे इथं 4 चोक 16 6 चोक 24. उत्तर काय आलं ऑप्शन 2. असं तुम्ही सहज सोडू शकता बघा तुम्हाला जरी सगळं माहीत नसेल तरी. आता पुढील प्रश्न बघा, हा कशात प्रश्न दिलाय पॉईंटमध्ये दिलाय. आता इथं सगळे वेगवेगळे आपल्याला पद्धती दिलेत. आता आपल्याला उत्तर काढायचे काढूया बघा. इथं किती अर्धा तास म्हणजे 7 तास किती आहे 30 मिनिट आहेत. 7 तास 30 मिनिट. इथं किती आहे 8 तास 45 मिनिट आणि इथं पॉईंटमध्ये दिलं आहे पॉईंट. आता पॉईंटमध्ये जे दिलं आहे ना पॉईंट 25 तर 60ला पॉईंट 25ने गुणायचं किती आलं 25 सक 150. हां 150 आलं आणि पॉईंटच्या पुढे किती घर आहे 2 म्हणजे इथं किती येईल 5 तास 15 मिनिट. 5 तास 15 मिनिट. करा आता यांची बेरीज सोपं आहे ना. 45 आणि 15 60 आणि 30 90. 90 मिनटं म्हणजे 90 मिनटं 60 मधून वजा करा किती आलं 30. इथं 30 येईल आणि इथं येईल हातचा 1. 5 आणि 1 6. 6 आणि 8 14. 14 आणि 7 21. 21 तास 30 मिनिट. 21 तास 30 मिनिट. ऑप्शन काय आलं 45चं 4. प्रश्न क्रमांक 46 बघा. बघा सोबतच्या आकृतीत PQRS हा समांतरभुज चौकोन आहे. त्याची एक बाजू 60 मीटर आहे दुसरी बाजू 25 मीटर आहे. एक बाजू किती आहे 60 आहे दुसरी बाजू किती आहे 25 आहे व SM 7 दिले. हे SM किती दिले 7 दिले. तर क्षेत्रफळ काढायचे.
क्षेत्रफळ काय असतं याचं? पाया गुणिले उंची. आता पाया किती आहे? हा पाया आहे अख्खा पाया. ही बाजू कशी असते? सारखी. म्हणजे पाया तर आला 60. पाया किती आला? 60. आता उंची काढायची म्हणजे ही बाजू काढायची. आता ही बाजू काढायला आपल्याला काय काय माहिती दिली? हे 7 आहे, हे 7 आहे, हे 25 आहे. मग 7 25 म्हणजे हे किती येईल? 24. कसं येईल 24? 25 आणि 24ची बेरीज 49. 7चं वर्गमूळ 49 असं आपण शिकवलं होतं. ठीक आहे. तुम्ही एकदा पायथागोरसचा थेरमचा आपला व्हिडिओ बघा, तुम्हाला हे समजून जाईल. मग इथं किती आली? उंची आली 24. 24 सख्ख किती? 144. 1440 ऑप्शन 1. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 47. 1.5 मीटर बाजू असणाऱ्या घनाकृती हौदामध्ये किती पाणी मावेल? किती पाणी मावेल? 1.5चा घन. आता 1.5चा घन किती असतो? तर 3375. 3375. आणि हेच पर्याय कोणते? ऑप्शन 1 आणि 3 झालं. हे पर्यायच वेगळे आहेत. मग त्याचं कन्व्हर्जन आलं नाही आलं तरी आपल्याला उत्तर आलंय. पुढे बघा, एका दुकानदाराने 2 वस्तू प्रत्येकी 1200 रुपयास विकल्यास पहिल्या वस्तूवर 20% नफा, दुसऱ्या वस्तूवर 20% तोटा. तुम्हाला ट्रिक काय सांगितले? 20% नफा आणि 20% तोटा सेम असेल तर 20 आणि 20चा करायचा गुणाकार, त्याला भागायचं 100 नाही. आणि जो होतो तो काय होत असतो? तोटाच होत असतो. तर ह्या शून्याला शून्य, ह्या शून्याला शून्य, काय येईल? 4% काय? तोटाच. 100% तोटा होतो. काही अवघड नाही. हे प्रत्येक वर्षी प्रश्न आल्यासारखा येतो. ठीक आहे. तर 48चं पण उत्तर आलं 3. 49 बघा. हा प्रश्न पण एकदम इझी आहे बघा. इथं वाजाची साईन आहे 225 काय येईल? आणि इथं अधिक साईन आहे. तर मुलं चुकलेत ह्या प्रश्नामध्ये. सोपा प्रश्न होता पण चुकले. आता बघा, a² - b². एक म्हणजे काय? 1चा वर्ग करा. मग इथं काय येईल? a + b आणि a - b असं येईल. मग 225 अधिक 1 आणि दुसऱ्या कंसात 225 वजा 1 इथं येईल 226 आणि दुसऱ्या कंसात किती येईल? 224. भागाकारामध्ये आता 15चा वर्ग 225 अधिक 1 किती आलं? 226. भागा ह्याला 226 ने. 226ला 226 गेलं, उत्तर आलं 224. ठीक आहे. आणि शेवटचा प्रश्न. तर हे बघा मित्रांनो, की आपण हे व्हिडिओ बनवताना खूप आपल्याला वेळ काढावा लागतोय, आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागत आहेत. ही PDF बनवणे हे ते सगळ्या गोष्टीसाठी खूप कष्ट आहेत. आणि हे सगळं आपण यूट्यूबला आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये आणतोय. तर तुमचं पहिलं काम आहे की आपल्या चॅनलला लाईक करणे. दुसरी गोष्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करणे. आणि आपले जे काही मित्र आहेत जे स्कॉलरशिपचा अभ्यास करतात किंवा इतरही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणे. तर हे आपलं एक काम आहे. आणि आपल्याला लवकरात लवकर आपल्याला 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे. तर 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट करण्यासाठी मला थोडीशी तुमची मदत पाहिजे आणि ती तुम्ही कराल हे मला माहिती आहे. तर बघा पुढे काय म्हणलं आहे, डेकामीटर हे आपल्याला वेगवेगळे रूपामध्ये हे दिलेलं आहे. आणि खाली आपल्याला उत्तर विचारलेलं आहे. कसं काढायचं आता हे बघा. बघा कसं लिहायचं? किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिली, मीटर. आता हे आहे असं लिहून घ्या. आता पहिलं काय दिलंय? 4 डेकामीटर, 4 डेकामीटर, 5 मीटर, 7 डेसिमीटर. पुढे काय म्हणलंय? 5 डेकामीटर, 8 मीटर, 9 डेसिमीटर. पुढे म्हणलंय 2 डेकामीटर, 8 मीटर, 4 डेसिमीटर. यांची बेरीज करून घ्या. बघा 7 आणि 9 16, 16 आणि 4 20, हातचे आले 2, 8 आणि 8 16, 16 आणि 2 18, 18 आणि 5 18 आणि 5 किती? 23, हातचे आले 2, 5 आणि 4 9, 9 आणि 2 11, 11 आणि 2 13. हे किती आलं? असं आन्सर आलेलं आहे. असं आन्सर आलेलं आहे म्हणजेच किती आलेलं आहे? हे 0 सोडा आणि पुढे बघा. हे शेवटचा राऊंड किती? 133. 133 मीटर. उत्तर काय आलं? 133 मीटर. ऑप्शन क्रमांक
3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. तर अशा पद्धतीने आपण पुढील ही लेक्चरमध्ये पुढील 25 प्रश्न घेऊन येऊ आणि त्यानंतर बुद्धिमत्तेचेही प्रश्न घेऊन येत आहोत आपण आणि मराठी आणि इंग्लिशचेही. तर हे सर्व काही तुम्हाला आपल्या युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट ह्या यूट्यूबच्या चॅनलवर मिळून जाईल. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शाळेमधून हा बघत आहात हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. धन्यवाद.